मुंबई महापालिका निवडणुकीत महायुती विरुद्ध ठाकरे बंधू आणि काँग्रेस राष्ट्रवादी अशी लढत पाहायला मिळणार आहे। या निवडणुकीमध्ये कोणाची सत्ता येणार, मुंबईकरांना कोण हवाय, मुंबईकरांचं मत काय आहे याविषयी मलबार हिल परिसरातून आढावा घेतलाय लोकशाहीच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। मी सध्या आलेली आहे मलबार हिल परिसरामध्ये। खरं तर हा विभाग जर पाहिला तर डी विभाग आहे आणि या अंतर्गत जर आपण पाहिलं तर वालकेश्वर असेल, मलबार हिल असेल किंवा मग ग्रँड रोड असेल किंवा मग गिरगाव चौपाटी, हे सगळे विभाग या अंतर्गत येतात। सर, खरं तर काही दिवसांवरतीच निवडणूक आहे मुंबई महानगरपालिकेची। काय वाटतं या सगळ्याच भागामध्ये कोणाची ताकद आहे? आता तो काय कॉम्पिटिशन है, सगळं प्रॉपर कॉम्पिटिशन है, काही सांगू नहीं सकते। काही भी आता ठाकरे ब्रदर्स भी संगति आले हैं, आता बघू काय होते। जो काम करे, पब्लिक की परेशानी दूर करे, वैसी चाहिए। वो चीज मेन है, काम करने वाला चाहिए। प्रत्येक पॉलिटिशियन वेगवेगळे झाले आहेत, वेगवेगळे गट झाले आहेत, त्याच्यामुळे मतदार पण वाटले जाणार आहेत आणि त्याच्यात तो सर्व हेच होणार आहे, गोंधळच होणार आहे। आता मुंबईमध्ये महापौर कोण पाहिजे? महापौर कोण पाहिजे असं कन्फर्म नाही झालं। जो काम करेल व्यवस्थित तोच महापौर असावा। इस बार किसको वोट करेंगे? बीजेपी। बीजेपी क्यों? डिफरेंस दिख रहा है। क्या काम किए उन्होंने? मोदी जी काफ़ी काम कर रहे हैं, उन्होंने मतलब सेफ्टी, सिक्योरिटी, एवरीथिंग, लाइक ओवरऑल एवरीथिंग इज गुड। सो बीजेपीला या मत या एकंदरीतच कोणाचा जोर या सगळ्याच विभागामध्ये पाहायला मिळतोय। येत्या 15 आणि 16 तारखेला हे निश्चित होताना पाहायला मिळेल। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।